5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांनी गया येथे महाबोधी मंदिरात घेतलं दर्शन. परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि पंतप्रधानांसोबत करणार चर्चा. भारतीय सशस्त्र दल दक्ष असून परिस्थितीनुसार पुढील लष्करी कारवाईची गरज भासल्यास ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सज्ज. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री. शिवकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमतानं निवड. नागपुरातील भांडेवाडी इथल्या देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी. 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर होणार प्रक्रिया. 28 टन गॅसची होणार निर्मिती. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आणि पारदर्शक, संविधान, कायदा आणि न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करूनच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेत असताना OBC समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आंतरवाली इथे सुरुवात. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत आज पुन्हा एकदा चर्चा. पुणे पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातल्या 3 अधिकाऱ्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 13 कर्मचारी निलंबित. तपास CBIकडे सुपूर्द. अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा शेकडो पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला धक्का. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी कापसाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून 1 जून ते 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत कापसाच्या आयातीवरील सर्व सीमा शुल्क तात्पुरतं माफ. दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. दाऊद इब्राहिम नेटवर्क आणि पाकिस्तानच्या ISIशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांकडून अटक. शस्त्र, हँड ग्रेनेड आणि स्फोटकं जप्त. आणि भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीची सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात